नमस्कार मंडळी, कथा मंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपलं मन दुखवणाऱ्या व सतत अपमान करणाऱ्या व्यक्तीशी कसं वागावं, कशी घडवावी गोड अद्दल. भगवद्गीतेमध्ये सांगितलेला एक उपाय. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कधी ना कधी अशा व्यक्तींचा सामना हा करावा लागत असतो, ज्यांचं वागणं आपल्या मनाला दुखावणारं असतं. आपण खूप वेळा अशा व्यक्तींशी कसं वागायचं, त्यांच्याशी कसं डील करायचं या विचारामध्ये असतो. अशा वेळेला कधी कधी राग येतो, कधी निराशा, तर कधी द्वेष येतो. पण या नकारात्मक भावना आपल्याला शांती देऊ शकत नाहीत. अशा प्रसंगांमध्ये भगवद्गीता हा एक मार्गदर्शक म्हणून उभा राहतो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ व ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायला अजिबात विसरू नका. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान हे दिलेले आहे. त्यामध्ये नकारात्मक व्यक्तींशी कसे वागावे याचाही समावेश आहे. गीतेतील शिकवणी आपल्या मनाला शांत ठेवण्यावर आणि धैर्य राखण्यावर भर देते. श्रीकृष्णाने सांगितलेले विचार जीवनामध्ये शांती आणि समाधान मिळवण्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकतात. निंदकाचे घर असावे शेजारी. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट सांगितले आहे की ज्यांनी आपल्यावर टीका केली किंवा आपले मन दुखावले त्यांच्याकडे द्वेषाने पाहू नका. अशा लोकांना आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता शोधण्याची संधी मानावी. त्यांच्याकडून शिकण्याची मानसिकता ठेवल्यास आपण आपल्या स्वतःला सुधारण्याची प्रक्रिया सुरू ठेवू शकतो. दुसरा उपाय म्हणजे सहनशक्ती वाढवावी. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आहे की परिस्थितीशी समंजसपणे वागणे आणि सहनशक्ती वाढवणे हे अतिशय आवश्यक आहे. ज्या व्यक्ती आपल्याला दुखावतात त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा शांत राहून त्यांचं वागणं सहन करणं हीच खरी शक्ती आहे. सहनशक्तीने आपण आपली शांती ही कायम ठेवू शकतो. तिसरं म्हणजे कर्म कर, फळाची अपेक्षा करू नकोस. गीतेच्या मुख्य सिद्धांतांपैकी एक म्हणजे कर्म करावं पण फळाची अपेक्षा करू नये. जर कोणीतरी आपल्याला दुखावलं असेल तर आपण त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याऐवजी आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावं. आपलं कार्य योग्य असल्यास फळही योग्यच मिळेल. चौथं म्हणजे स्वतःला बदलण्यासाठी सज्ज राहा. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की जीवनातील कठीण प्रसंगांचा सामना केल्याने आपण आपल्यातील बदल हा घडवू शकतो. आपल्याला दुखावणाऱ्या व्यक्तीशी संघर्ष न करता त्यातून आपले जीवन अधिक सकारात्मक कसे बनवता येईल याचा विचार करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. हेच आपल्यातील अंतर्गत विकासाचे एक लक्षण देखील आहे. पाचवं म्हणजे समता आणि वैराग्य अंगीकारा. गीतेमध्ये समता आणि वैराग्य हे अत्यंत महत्त्वाचे गुण सांगितले आहेत. ज्या व्यक्ती आपल्याला दुखावतात त्यांच्याशी निपक्षपाती आणि वैराग्याने वागावे. त्यांचं वागणं आणि शब्द आपल्याला प्रभावित करू नये अशी मानसिकता आपण ठेवावी. यामुळे आपल्याला मानसिक शांती आणि स्थैर्य मिळेल. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये दिलेल्या या मार्गदर्शनामुळे आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणू शकतो. जीवनातील कठीण प्रसंग आणि अशा व्यक्तींचा सामना करताना गीतेतील शिकवणींचा आधार घेतल्यास आपण अधिक शांती आणि समाधानाने जगू शकतो. तर मित्रमैत्रिणींनो, हे भगवद्गीतेतील श्रीकृष्णाने सांगितलेले उपाय तुम्हाला कसे वाटले? तुम्ही यापैकी कोणते उपाय केले आहेत का आणि त्याचा कसा फरक तुम्हाला जाणवला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथा मंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.